धन्यवाद. कसे आहेत आपले मुलं? मस्त आहेत ना? चहा बनवायचा आपल्याला. तेव्हा काही साखर काढून घेतलेली आहे. ही चहापत्ती पण काढून घेतलेली आहे. पहिले भांडे लावून घेते. भांड्यांच्या नंतर स्वयंपाक करून घेते. तर स्वयंपाक करायचं लई टाइम लागणार आहे बघा. पीठ मळलेलं आहे. बघू आपलं पीठ किती मळलेलं आहे बघू. चला गॅस चालू करून घेते. पहिला गॅस चालू करून घेते. उजेड पण पडलाय ना. उजेड पडलाय म्हणून हातात मोबाईल धरायला जमा नाही. आणि हे बघा या हातात धरून म्हणलं त्या हाताला भाजले मग आता काय करणार. किती आता तसंच. हे काय काम तर आपल्याला भरपूर करायचे. कप आहे पडन उगाच नसलेली पिढा. कप काढू. गॅस चालू करते बघा. दिसते का नाही काय माहिती. अंधार दिसायला लागलाय बघा. पुरा अंधार दिसायलाय. काय झालंय काय माहिती. पुरा अंधार दिसायलाय. काय करणार. ते बाहेर उजेड आहे ना म्हणून झाले का काय की. अंधार कसा दिसायलाय काय माहिती. कपड्याच्या घड्या आताच घातल्यात बघा. आताच कपड्यांच्या घड्या घातल्यात. हे बघा. आता ते दुपारून घालं ना. आता काय करायचं. दुपारून घालं ना. अजून नाही घातलेल्याच नाहीत अजून एवढ्या. नंतर घालायला येईन बघा. नंतर घालायला येईन. असं स्वतः आहे बघा. काय करायचं. काम बघा करायचं म्हणलं ना दिवसभर बी काम आपलं सरत नाहीये. हळद भरायची मला. अरे बाबा तिकडं नेऊ नको. इकडं आण म्हणलं तर तिकडंच न्यायलाय. अरे राजा इकडं आण तिकडं कशाला न्यायला. तिकडं नको नेऊ. भांडे लावायले मी कशाला आणायला इकडं. लागलेलं आहे हाताला लागलेलं आहे ना म्हणून म्हणलं इकडं तिकडं नको हे करू. कशाला उगाचच नाही का. इथं जेवण बनवायचं इथं कर ना. इकडं तिकडं लागला हे करायला. दे आता इकडं चल. ऐकतच नाहीत रे बाळायनू तुम्ही. ऐकायचं. हे पातीला नको आपल्याला चहाला. दुसरं पातीला कोणतं तरी बघते. हे पातीला आपल्याला नाहीच पाहिजे. लय भाजलं म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. लय भाजलंय मला. तर हे भांडे लावून घेते इथं.
दुसऱ्या पातेला चहा करते मी. बिस्किटाला पाहिजे ना हे. चहाला कोणचं पातेलं घेऊ. किती मिनटं झाले बघ बोल. झालाय आपला चहा. कढी केली आहे. बघ हे भात केलाय. हे बघ ही डाळ केलेली आहे. हे बघा डाळ. डाळ केलेली आहे. चपात्या पण केलेल्या आहेत. चपात्या सगळंच केलंय. झालंय आता. स्वयंपाक पण झालेला आहे. चहा पण देते पोरांना. कढी पण देते.
झालंय बघा आता आपल्या, हे बघा चपात्या पण झालेल्या आहेत, हे बघा चपात्या पण झाल्या, खाल्ल्यात उरून राहिल्यात, उलट हे बघा उरून राहिल्यात, जेवण झालेत सगळ्यांची. आता ह्या संध्याकाळी ह्या चपात्या खायच्या, तर तीनदा तीनदा कशाला जेवण बनवायचं. बघा मटकी आणली आहे, ₹50 मटकी आणली बघा. काल आणली होती तर असं बघा मोड जास्तच आले तिला, बघितलं का. ₹50 मटकी, कमीच कमी बघा 1 किलो जवळ तरी असेल, 1 किलो जवळ. ह्याच्यात थोडीशी आहे अजून. धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद. ये किती मिनटं झालं तसं चालू आहे, अजून करायचं आहे थोडासा. 15. तर बघा ही मटकी आपण भिजायला घातलेली आहे. मटकीची भाजी बघा, पहिला कांदा, टमाटा आणि एक बटाटा टाकायचा. थोडी भारी होती ना मटकी, किती खावा आणि किती नाही.
तुम्ही करून बघा तेव्हा तुम्हाला कळेल. रशामधली पण छान होती बघा, आणि अशी साधी पण छान होती या, सुकी पण छान होती या, आणि खरंच खूपच छान लागते बरं का ती, खूपच छान लागते या. आपले स्वामी बघितले का मुलींना, स्वामी म्हणतात ना, बाळा पुढं चल मी पाठीशी आहे. आणि बघा स्वामीला आपल्या काय पसंत आहे जेवण, तुम्ही 5 पक्वान आणा त्यांना पसंत नाही, पुरणपोळीचा खरंच जेवण त्यांना एवढं भारी वाटतं ना स्वामींना. ते म्हणतात आपण म्हणलं ना स्वामी तुम्हाला पुरणपोळी का आवडते, तर स्वामी म्हणते त्याच्यामध्ये डाळ असते, गूळ असते, सूट असते, बडीशेप असते, इलायची असते, म्हणून आपल्याला ती पोळी पसंत असते. त्याच्याबरोबर अजून काय कुरवडी असते, पापडी असते, भजी असते, आमटी असते, कढी असते, म्हणून आपल्याला पसंत आहे पोळी. आणि पोळी किती पसंत असते हो, सगळ्यांनाच पसंत असते बघा पोळी, हे का नाही. चला बघा जाईल मुलींनो, ठेवते मी आता. 16 मिनिटापर्यंत झालेला असन. आता मी काय बघितलं नाही, तुम्हाला तर माहिती आहे, आईला काही समजत नाही, काय नाही, अंदाजात व्हिडिओ काढते, यूट्यूबला बी माहिती आहे. आपल्या भोळी हे रंजनाताई म्हणून काय एवढं टाइम टेबल बघत नाही त्या, तरी पण आपण इथपर्यंत आलेलं आहेत बघा. होईन चांगलं, आज माझं चांगलं झाले, उद्या तुमचं पण चांगलं होणार आहे. मुलींनो व्हिडिओ बघत जा, संपूर्ण व्हिडिओ बघत जा, आणि त्याच्यानंतर पूर्ण सपोर्ट करायचा, पूर्ण सपोर्ट. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राधे 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 राधे, बोला सगळे राधे राधे. रामकृष्ण हरी. स्वामी 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 स्वामी.